श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. श्री गुरूंचा दुसरा घेण्यासारखा गुण म्हणजे सद्गुरुनाथांच्या आज्ञेखेरीज कोणतीही जबाबदारी अंगावर न घेणे. अगर घेतली असल्यास सद्गुरुनाथांच्या संमतीनेच ती पार पाडणे हा होय. चरित्रात याची अनेक उदाहरणे ठिकठिकाणी विखुरलेली आहे. अश्वत्थपूरला श्री राम मंदिर बांधण्यात आले. मूर्तीच्या प्रतिष्ठापनेस लोकांनी श्री ब्रह्मानंद गुरूंना पाचारण केले. त्यांनी श्रीमन महाराजांकडे त्या मंडळींना पाठविले. तेव्हा श्रीमन महाराजांनी मी म्हणजे ब्रह्मानंद व ब्रह्मानंद म्हणजे मी, माझा बोल तोच त्यांचा बोल असा लोकांना संदेश दिला व श्री ब्रह्मानंद गुरूंनाही अश्वत्थपूरच्या मंडळींची मनोकामना पूर्ण करण्याची आज्ञा केली. सद्गुरुनाथांकडून अशा गौरवास पात्र होणे हे सोपे काम नाही. एवढेच काय, प्रसंगोपात श्रीमन महाराजांनी लोकांना ब्रह्मानंदास हलका समजू नका, मी त्याचा गुरु असलो तरी तो माझ्या फार पुढे गेला आहे असे सांगितल्याचे लेखकाने स्वतः ऐकले आहे. धन्य तो गुरु व धन्य तो शिष्य. थोडक्यात म्हणजे उनाड अनंत, अनंत शास्त्री झाला, अनंत शास्त्र्याचा ब्रह्मानंद झाला व ब्रह्मानंदाचे ते श्री ब्रह्मानंद गुरु बनले. अगम्य महिमा त्यांनी जगास दाखविला व ते जगद्वंद्य झाले. श्री रामनामाचे बीज त्यांनी महाराष्ट्रात व कर्नाटकात पेरले. अनाथांचे नाथ बनले, दुःखितांचे कल्पतरू बनले, याचकांची कामधेनू बनले, शरणागतांचे संरक्षक बनले व मुमुक्षूंचे मार्गदर्शक बनले. ते एका जागी कधीही स्थिर नसत. बहिर्जीप्रमाणे क्षणात इकडे तर क्षणात दुसरीकडे असा त्यांचा संचार असे. ते कधीही कोणाच्या हाती लागत नसत, पण त्यांच्यावर भक्तिभावाने प्रेम करणाऱ्यांचा ते कधीही हात सोडित नसत. सोडला नाही व पुढेही सोडणार नाहीत याची प्रत्येकाने मनोमन खात्री बाळगावी. सेवा करा असा नुसता उपदेश करून कोणी सेवेला स्वतः वाहून घेत नाही हे श्रीगुरूंना चांगले माहीत असल्याने त्यांनी कोणत्याही बाबतीत पोकळ उपदेश केव्हाही कोणाला केला नाही. प्रत्येक वेळेस ते स्वतः काम करण्यास उभे राहत. त्यामुळे त्यांचे अनुकरण करावे असे लोकांना वाटून ते तसे करीत असत. परमेश्वर व सामान्य मानव यांना जोडणारा गुरु हा एक दुवा आहे. सद्गुरू हे सामान्य जनांना प्रथम भक्तिमार्गास लावतात, कालांतराने त्यांचे मनोरथ पूर्ण करतात व त्यांना परमात्म्याच्या कायम भजनी लावतात. पुराणांतरी जे अवतार झाले ते असुर प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी झाले. त्यावेळी त्या अवतारी पुरुषांना असुरांचा प्रत्यक्ष नाश करावा लागला. कलियुगात जो नाश करावयाचा असतो तो व्यक्तींचा नसून दुष्ट लोकांच्या दुष्प्रवृत्तींचा करावयाचा असतो. हे काम परमात्म्याचा अंश असलेले सद्गुरू करतात. त्यांचा मार्ग म्हणजे दुष्प्रवृत्तींच्या लोकांना ईश्वर भजनी लावण्याचा असतो. गुरुची थोरवी फार मोठी. गुरु म्हणजे ब्रह्मा, गुरु म्हणजे विष्णू, गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म असे वचन आहे. गुरु हे परमात्म्यापेक्षा काकणभर श्रेष्ठ असतात असे श्री गुरुचरित्रात वर्णन आहे. परमेश्वर कोपल्यास गुरु तारील, पण गुरु कोपल्यास मात्र त्याचा कोणी वाली नाही. पण सद्गुरू कधीच कोपत नाहीत. कृतक कोप करतील पण तो तेवढ्यापुरताच. तर मग अशा सद्गुरूंच्या सत्संगात सदा आपण राहावे हेच बरे. त्यांचे वाक्य हे वेदवाक्य मानले पाहिजे. सद्गुरूंना म्हणजे त्यांच्या बोलांना हृदयात जागा करून दिली पाहिजे. म्हणजे आपले बरेचसे काम अनायासे होईल. कारण जतीयन्ते मती, मतीयन्ते गती असा वाक्प्रचार आहे. म्हणजे सोबती तसे विचार व विचार तसे फल असा वाक्प्रचाराचा अर्थ आहे. सद्गुरूंच्या उपदेशाची जर सोबत संगत केली तर आपले विचारही चांगलेच असणार आणि विचार सुष्ट झाले की त्याचे फलही उत्तम मिळणारच. बरे, श्री गुरूंनी तरी आपल्यावर भलतेच ओझे कोठे लादले आहे? ते फक्त शक्य तितका वेळ रामनामात राहा हेच सांगतात. मग त्यात अवघड ते काय? अवघड एवढेच की ते मनापासून तळमळीने घेतले पाहिजे. पुष्कळ लोक खिशात हात घालून माळेचे मणी ओढत असतात,
पण त्यात ओलाव्याचा भाग नसल्याने तो दंभच ठरतो. श्रीमन महाराजांनी कोट्यानुकोटी लोकांना रामनाम जपण्यास सांगितले. असंख्य लोक आपण अहर्निश नामात दंग असतो असा दावा सांगतात. पण श्रीमन महाराजांच्या अनुग्रहातीत ब्रह्मानंद एकच निपजले, यावरूनच काय ते ओळखावे. असो. साधक हो, पुढील भागात देखील आपण परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या चरित्रातील गुणविशेष ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.